लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे आपण आत्तापर्यंत पाहतोय की इकडे या दोघांनी एक आता सरोगेट मदर हायर केलेली आहे आणि त्याच वेळ आर्या या सगळ्यामध्ये आता मात्र बाळ वाढवण्यासाठी तयार झालेली आहे. सगळे ॲग्रीमेंट झालेत, पण पण या सगळ्यामध्ये मात्र आता आर्याने एक महाभयंकर सत्य आता लपवून ठेवलेलं आहे. आणि ते महाभयंकर सत्य म्हणजे आता काय आहे, किंवा या सगळ्यामध्ये इकडे काव्या कशा पद्धतीने तिचं आता हे जे काही डाव आहे किंवा आता तिचा जो काही मोटिव्ह आहे, हा मोटिव्ह कशा पद्धतीने मात्र आता हाणून पाडणार आहे किंवा नंदिनी आणि जीवा यांच्या समोर आणणार आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे इकडे आपण पाहत आहोत की आर्या आता काहीतरी सत्य यांच्यापासून लपवून ठेवते, हे मात्र आपल्या सगळ्यांना जाणवत आहे. आणि आता आपण पाहिले की आर्या आता एक विशिष्ट प्रकारच्या गोळ्या घेत आहे. खरं तर या सगळ्यामध्ये यांना आता आपल्या बाळासाठी अशी एक आई पाहिजे, जी आई मात्र आता आपल्या बाळाला व्यवस्थितरित्या सांभाळू शकेल, त्याची आता काळजी घेऊ शकेल. पण या सगळ्यामध्ये आर्या ती बाई 100% नाही आहे. कारण आर्या ज्या पद्धतीने आता मात्र हालचाली करते, ज्या पद्धतीने ती सस्पिशियसली वागत आहे, याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते आहे की आर्याला काहीतरी आजार आहे आणि ती आता एकदम वेगळ्याच पिल्स घेत आहेत. या पिल्स आता अँगर इश्यू असेल किंवा आता मानसिक काही प्रॉब्लेम असेल किंवा आता मानसिक स्थैर्य स्टेबल नसेल, पटकन राग येत असेल किंवा अशा प्रकारच्या काहीतरी तिची मेंटल कंडिशन जर का ठीक नसेल थोडक्यात, तर या गोळ्या घेतल्या जातात आणि त्या गोळ्या ती लपून छपून घेत आहे. आणि त्यानंतर मग आता आपण पाहिले की नंदिनीला कुठेतरी मनामध्ये शंका येत आहे की आपण या मुलीला आपल्या आयुष्यामध्ये आणून काहीतरी चुकीचं तर करत नाही आहोत ना. म्हणजे आता आपल्या आयुष्यामध्ये या मुलगी येण्यामुळे आपल्या आणि जीवामध्ये तर आता काही म्हणजे आपल्यामध्ये दोघांच्या मध्ये आता तसं काही वाद तर होणार नाहीत ना, हे ती जाणून बुजून तिला मनामध्ये शंका येतात. आणि त्यावरती ती आता हे सगळं बोलून दाखवते, ते म्हणजे स्वतः आता म्हणजे इकडे आता दाखवते जीवाला बोलून. आणि ती जीवाला बोलायला लागते, जीवा मला खरंच कळत नाही आहे की आता आपल्यामध्ये तिसरं कुणी येणार नाही आहे ना. यावरती जीवा म्हणतो, हो आपल्यात तिसरं येणार आहे. नंदिनी म्हणते, काय बोलताय तुम्ही जीवा. यावरती जीवा म्हणतो, असं काय करतेस, आपल्यामध्ये आता इकडे आपलं बाळ तिसरं येणार आहे ना. आणि म्हणूनच आता इकडे या सगळ्यामध्ये मी तुला जे काही सांगतोय ना, ती आता गोष्ट नीट ऐकून घे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या बाळाला आता आपण या जगात आणायचं म्हणजे आणायचं. बरं, यानंतर आणि इकडे आपण पाहिलंय की यांनी आता सगळ्या पद्धतीने प्रोसेस पूर्ण आणि आता सह्या पण करून झाल्यात. म्हणजे शिक्कामोर्तब झालेला आहे की काहीही झालं तरी आर्या आता या दोघांची मात्र आता सरोगेट मदर बनणार. पण इतकंच आता बाकी नाही आहे, तर अनेक गोष्टी असतात ज्या नंदिनीला सतत आठवत असतात आणि नंदिनीला आईचं वाक्य आता सतत आठवत असतं. नंदिनी या सगळ्यामध्ये मात्र आता विचार करत आहे आणि आई तिला बोललेली सगळं तिला आठवत आहे. आई तिला बोललेलं आठवते आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे ती सांगत असते की हे बघ, तुमच्या दोघांच्यामध्ये तिसऱ्या बाईला येऊ देऊ नकोस, कारण काहीही झालं ना तरी ती तिसरी बाई आता थोडीफार का होईना पण जीवाच्या जवळ जाणार. पण हिला नंदिनीला आपल्या जीवावरती खूप मोठा विश्वासच आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये मात्र आता नंदिनी एकदम कन्फर्म आहे की काहीही झालं तरी मला हिला सरोगेट मदर म्हणून हायर करायची आहे. पण जे सत्य या दोघांना माहीत नाही आहे, त्या सत्याचा मात्र आता महाभयंकर उलगडा होण्याची आता इकडे सुरुवात होणार आहे. फायनली नंदिनी घरी आली आणि आता तिला स्वतःच्या मनामध्ये शंका कुशंका चालू आहेत. आणि आता इकडे तिला काव्या विचारण्याचा प्रयत्न करते, काय झालं ताई, तू आता इतकी अस्वस्थ का आहेस, काही झालंय का. आणि त्यावरती नंदिनी आता विचार करते, नाही मी जर का हिला आता काही बोलले ना तर उगाचच मात्र आता तिच्या मनामध्ये शंका कुशंका येतच राहतील आणि या सगळ्याला मात्र आता इकडे मला बगल द्यायला पाहिजे. आणि त्याच वेळेला मात्र आता ती सांगते, नाही तसं काही नाही आहे. आणि त्यावरती ती म्हणते, ठीक आहे नक्की ना. असं म्हटल्यावरती मात्र आता आर्या इकडे आता काव्या काही बोलत नाहीये, पण काव्याचं तिचं काम मात्र चालू आहे. आणि ते काम आहे ते म्हणजे सगळ्या आता ज्या लोकांचं मिसकॅरेज झाले त्या लोकांना भेटणं, त्यांच्या आता समस्या जाणून घेणं, त्यांना न्याय मिळवून देणं,
एक ना तिच्या डोक्यामध्ये अनेक विचार आहेत आणि म्हणूनच ती आता भटकत असताना किंवा हे सगळं काम करत असताना तिला खूपच त्रास झालेला आहे आणि त्याचमुळे तिला आता गरगरायला लागलंय आणि तिला आता पार तिकडे सावरतोय. ज्या वेळेला तिला आता पार सावरतोय आणि त्याच वेळेला तिकडे आलेली आहे ती म्हणजे आता मात्र आपण पाहिलंय आर्या. आर्या आता विचार करते की नंदिनीने हिला सत्य सांगितलं नसेल, मला आता सत्य सांगायला पाहिजे. आर्या ही आपल्याला एकदम ग्रे शेडमध्ये दिसत आहे. म्हणजे काहीही झालं तरी आर्याचं जे काही वागणं आहे ते वागणं थोडंफार तरी आता सस्पिशियसच वाटत आहे. आर्या आता नॉर्मल इकडे नंदिनीला मदत करायला आलेलीच नाहीये. आर्याच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी विचार मात्र नक्कीच चालू आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे ती विचार करते आणि ती इकडे सांगायला लागते ती म्हणजे काव्याला. काव्याला ती बोलायला लागते, काव्या तुला नंदिनीच्या बद्दलचं काहीच सत्य माहीत नाहीये का? आज आता नंदिनी आणि हे दोघं जण मला इकडे भेटायला आले होते आणि त्यावरती ती म्हणते नाही, मला तर ताई तसं काही बोललेच नाही. आणि त्यावरती ती म्हणते काय बोलतेस ताई, आता तुला बोलली नाही? आणि त्यावरती ती म्हणते नाही ग, काय झालंय, तू मला नीट काही सांगशील का? यावरती मग आता इकडे विचार करायला लागते ती म्हणजे आर्या, नाही यांच्यामध्ये काहीतरी आहे. मी खरंच हिला सांगून मोकळी होते की नंदिनीचा ती काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ती आता अर्धवटच बोलते. ती अर्धवटच तिला आता सांगायला लागते, अगं तुला माहीत नसेल म्हणून आता मी तुला एक गोष्ट सांगते, तू मी सांगितलंय म्हणून तुला सांगू नकोस, पण आता तुझ्या नंदिनीताईला विचार की ती मला का भेटायला आली होती, काय नक्की तिच्या डोक्यात चालू आहे ते. यावरती काव्य आता गडबडले, हिच्याकडून मला आता नंदिनीताईच्या बद्दलचं सत्य का बरं ऐकायला लागतंय? आणि त्याच वेळेला मात्र आता काव्य एकदम गडबडून नंदिनीला सत्य विचारायला आलेली आहे. पण त्याच वेळेला काव्य आता तिला म्हणायला लागते की तुला सत्य माहिती आहे आणि ताईने मला सांगितलं नाही, असं नाही होणार, तिला काही त्रास होतोय का? यावरती ती म्हणते नाही ग, तसं काही नाही. इकडे आता काव्या विचार करते की ताईला मी अशा पद्धतीने काही विचारलं तर ताईला वाईट वाटू शकतं, काय करू? आणि त्यानंतर ती म्हणते काय ग ताई, तू आता आर्याला भेटली होतीस का? आर्याचं नाव काढल्यावरती नंदिनीचा चेहरा एकदम पडलेला आहे आणि ती विचार करायला लागते का काय झालं, तुला आता आर्या काही बोलली का, तुला भेटली होती का? आणि यावरती ती सांगते ताई मला खरंच कळत नाहीये की तू माझ्यापासून काहीतरी लपवत तर नाहीयेस ना? आणि यावरती नंदिनी मात्र आता उदास होते आणि त्याच वेळेला आर्या इकडे आता काव्य विचार करायला लागते, नाही काहीतरी आहे नंदिनीताई, म्हणजे जे काही आता आर्या बोलत होती त्याच्यामध्ये 100% काहीतरी तथ्य आहे. नंदिनीताई माझ्यापासून काहीतरी सत्य आता लपवत आहे, ते काही नाहीये, मला आता शोध घ्यायलाच पाहिजे. आणि त्यावेळेला ती आता स्वतः शोध घेण्याचा जेव्हा प्रयत्न आणि त्यानंतर काव्या आता या सगळ्या मार्गावरती लागलेली आहे. काव्या या सगळ्यामध्ये सत्य शोधण्यासाठी आता मात्र जंग ज्या वेळेला पछाडणार म्हणजे ती आता सत्य शोधणार आहे ते म्हणजे इकडे आता स्वतः सत्य शोधणार. ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्याचं. आणि आर्याचं सत्य शोधत असताना अचानकपणे एक महाभयंकर खुलासा तिच्या समोर झालेला आहे आणि हा खुलासा मात्र आता तिच्यासाठी खूप मोठा असतो. ज्या वेळेला तिला आता आर्याला माहीत आजाराबद्दल कळतं किंवा आर्याला ज्या गोळ्या घेते त्या गोळ्यांच्या बद्दल कळालेलं आहे आणि त्याच वेळेला काव्या मात्र विचार करते हिच्या ह्या गोळ्या कशासाठी घेत असेल ही, म्हणजे हिला मानसिक काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि हा मानसिक प्रॉब्लेम काय आहे हे आता ज्या वेळेला काव्या इकडे शोधून काढणार. आणि त्याच वेळेला मात्र आता काव्या हे सत्य शोधून काढत असतानाच तिला आता तिच्या म्हणजे आता ती सरोगेसी मदरसाठी तिने आता हे सगळं केलेलं आहे हे समजदार आहे, पण अजूनही तिला माहीत नाही आहे की हे सरोगेसी मदरचं हे सगळं कुणासाठी आहे. आणि त्याचमुळे मात्र आता ती हे सगळं नंदिनी आणि जीवा या दोघांच्या समोर आता सत्य आणि अजूनही ही सरोगेसी या दोघांसाठी करते याची माहिती नसल्या कारणाने ती आता तिच्या गोळ्या या सगळ्यामध्ये इकडे आता नंदिनी आणि जीवा यांच्या समोर आणते आणि ती सांगायला लागते ही आता काव्या मला ही आता आर्या मला तुझ्याबद्दल काहीतरी सांगण्याचा प्रकार करत होती, पण या सगळ्यामध्ये मी हिचं काहीच ऐकलेलं नाहीये. उलट हिच्या बद्दलचं जे काही सत्य आहे ते सत्य शोधण्याचा मी आता प्रयत्न केलाय आणि ज्या वेळेला मी आता हे सत्य शोधलंय ना आणि त्यावेळेला जे सत्य माझ्या समोर आलंय ते मात्र भयंकर आहे. हिने आता या सगळ्यामध्ये ह्या गोळ्या घ्यायला सुरुवात का केली, कारण आता स्वतःचं बाळ गमवल्यामुळे आणि त्यानंतरचा तिच्याबद्दलचा महाभयंकर सत्याचा उलगडा झालेला आहे. म्हणजे आता हे सगळं डिप्रेशन तिच्यासाठी आलेलं आहे कारण तिने तिचं बाळ गमवलेलं असतं आणि अशा बाईच्या सोबत आता सरोगेसी करणं हे कितपत धोकादायक आहे आता हे सगळं इकडे सगळ्यांच्या
समोर आलेलं आहे। ज्या वेळेला हे सत्य समोर आले आणि त्याच वेळेला महाभयंकर सत्याचा मात्र आता उलगडा झालाय आणि नंदिनी आणि जीवा या दोघांना धक्का बसलाय। ज्या बाईला आपण आता साईन केलं होतं आपली बाळाची सरोगेट मदर म्हणून, तिचं आता महाभयंकर सत्य ज्या वेळेला लक्षात आले त्यावेळेला त्यांना आता मोठा धक्का बसलाय। आता या सगळ्यामध्ये ते नक्की काय करणार, कसं करणार, येणाऱ्या भागात सगळं कळणार।